तुमच्या पायावर काळसर निळ्या फुगलेल्या रक्तवाहिन्या दिसत आहेत का? तर हे लक्षण आहे व्हेरिकोज व्हेन्सचं. आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हेरिकोज व्हेन्स होण्याच्या मागे काय काय कारण आहेत आणि हा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे. बघा, पायाच्या रक्तवाहिन्या जेव्हा कमकुवत होतात तेव्हा रक्त एका दिशेने व्यवस्थित वाहत नाही आणि ते साठायला लागतं. त्यावेळेसच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास चालू होतो. तर हे होण्यामागे काय काय कारण आहेत. सर्वात प्रथम, जर तुम्ही खूप वेळ उभं राहत असाल, सो तुमचा जॉब किंवा तुमचं ऑक्युपेशनच असं असेल की तिथे उभं राहावं लागत असेल, तर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो. दुसरं कारण आहे प्रेग्नन्सी. सो प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढलेलं असतं, थोडं सर्क्युलेशन अफेक्ट झालेलं असतं, म्हणून बऱ्याच महिलांना प्रेग्नन्सीमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होतो. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे लठ्ठपणा. जर तुमचं वजन वाढलं असेल तर शरीरामध्ये जे बॉडी फॅट पर्सेंटेज वाढलेलं असतं आणि जास्त फॅट शरीरामध्ये जमा झाल्यामुळे सर्क्युलेशन अफेक्ट होतं आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास चालू होतो. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे वय वाढणं. सो जसं जसं आपलं वय वाढतं तशा रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कमकुवत होत जातात आणि रक्तवाहिन्या कमकुवत झाल्या की व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्याचे चान्सेस वाढून जातात. पुढचं कारण आहे व्यायामाचा अभाव. तुम्ही एका जागी तासनतास बसत असाल, कुठल्याच प्रकारचा व्यायाम करत नसाल, तरी सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स होण्याचे चान्सेस वाढून जातात. सो व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास ठीक करण्यासाठी काय केलं पाहिजे? बघा, आपल्या शरीरामध्ये तर सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे आणि ज्या रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यात त्या स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत. तर यासाठी या 4 गोष्टी तुम्हाला करायच्या. सर्वात प्रथम तर व्यायाम करणं. तुम्ही कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज चालू करा. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा शरीरामधलं जे सर्क्युलेशन, रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित होतं आणि रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. सो तुम्ही वॉकिंग, जॉगिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस असतात त्या करू शकता. 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास अशी कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज दररोज नक्की करा. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे पाय असे भिंतीवर लावून उंच ठेवायचे आहेत. तर यामुळे काय होतं, जे साठलेलं रक्त असतं पायामध्ये ते परत प्रवाहात येतं. त्यामुळे जे प्रॉमिनंट वेन्स असतात किंवा जी सूज दिसते पायावर ती कमी होते आणि हळूहळू व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. सो असं जे पाय उंच करणं आहे ते तुम्हाला दररोज 2 वेळा करायचं आहे. म्हणजे 10-10 मिनिटं तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी हे दररोज फॉलो करायचंय. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हे काही सप्लिमेंट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या नसा म्हणजे रक्तवाहिन्या स्ट्रॉंग करण्यासाठी घ्यायचं आहे. सर्वात पहिलं तर आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी हे आपल्या रक्तवाहिन्यांना मजबूत करतात. म्हणजे रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती असतात त्यांना ते मजबूत करतात आणि म्हणूनच ज्या काही लूज झालेल्या रक्तवाहिन्या आहेत त्या परत स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. सो व्हिटॅमिन सी युक्त फळं आणि भाज्या तुम्ही नियमित घ्यायला सुरुवात करा. जसं सिट्रस फ्रुट्स, आवळा, पपई, शिमला मिरची अशा गोष्टी तुम्ही दररोज काही ना काही घ्यायला पाहिजेत. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम हे सुद्धा आपल्या नसांसाठी आणि मसलसाठी खूप महत्वाचं आहे. सो बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की मसल सुद्धा वीक होऊन जातात, त्यामुळे तिथे सूज येते, मसल्स लूज होऊन जातात आणि म्हणूनच सर्क्युलेशन सुद्धा अफेक्ट होतं. सो मॅग्नेशियम हे मसल्सला आणि नसांना स्ट्रॉंग बनवतात, त्यामुळे सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. पुढचं जे आहे ते म्हणजे बी विटॅमिन्स. सो B1, B6, B12 हे जे विटॅमिन्स आहेत ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशन प्रॉपर होण्यासाठी महत्वाचे आहेत आणि खूप जणांना ह्याची कमतरता आहे. सो जर तुम्हाला अशा विटॅमिन्सची कमतरता असेल तर तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कमकुवतच राहतील आणि मग व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होणार नाही. म्हणूनच असे सप्लिमेंट्स किंवा असे जे काही पोषक घटक आहेत ती शरीरामध्ये व्यवस्थित राहणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी करायचा असेल तर. आणि पुढचं जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट. जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास खूप जुना आहे, ती ट्रीटमेंट घेऊन तो ठीक होत नसेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर ट्राय करू शकता. सो तुम्हाला सुद्धा जर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.